मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. पलूस तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट, कोयना धरणातून 24,908 क्युसेस पाण्याचा विसर्ग. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सोमवारी दिलासादायक घट नोंदवण्यात आली आहे. आमनापूर येथे रात्री सुमारे 1.25 फुटांनी नदीची पाणी पातळी कमी झाली असून नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र नदीकाठच्या सखल भागात अद्याप पाणी कायम असल्याने प्रशासनाने सतर्कता कायम ठेवली आहे. दरम्यान कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गात पुन्हा कपात करण्यात आली आहे. आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता धरणाचे 6 वक्राकार दरवाजे 5 फुटांवरून 4 फुटांपर्यंत खाली आणण्यात आले. त्यामुळे सांडव्यावरील विसर्ग 23,858 क्युसेस करण्यात आला असून पायथा विद्युत गृहातून सुरू असलेल्या 1,050 क्युसेस विसर्गासह कोयना नदीपात्रात एकूण 24,908 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोयना धरणात 91.42 टीएमसी 86.86% पाणीसाठा असून धरणात 33,284 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 24 तासात कोयना येथे 42 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 1,30,000 क्युसेसपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहाला गती मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर कोयना धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी नागठाणे येथील बंधारा सलग 4थ्या दिवशीही पाण्याखाली आहे. नदीकाठच्या अनेक पोटमळ्यांमध्ये अद्याप पाणी कायम असून औदुंबर येथील श्रीदत्त मंदिराच्या गाभाऱ्यातही सलग 3ऱ्या दिवशी कृष्णामाईचे पाणी कायम आहे. मात्र आमनापूर अंकलखोप पूल वाहतुकीसाठी सुरळीत सुरू आहे.